शेतकरी मंडळींनो, आपलं ऊस पीक म्हटलं की आपलं शेत हे 12 ते 18 महिने गुंतून राहतं। या कालावधीमध्ये आपण खूप मेहनतीचे कामे करतो। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम येतं ते म्हणजे ऊसाचा पाला काढणे। तर ऊसाचा पाला काढावा की नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। ऊसाचा पाला काढला की आपण कमी पाण्यात पण जास्त उत्पादन घेऊ शकतो। त्याचबरोबर आपल्या शेतातील जीवाणूंची पण संख्या वाढते, कारण ऊसाचे पाचट हे सरीमध्ये आच्छादनाचे काम करते। त्याचबरोबर ऊसाचा पाला काढल्यामुळे बुडक्यापर्यंत आपल्या ऊसाला सूर्यप्रकाश हा मिळतो। त्यासोबतच ऊसाची कांडी टणक बनते आणि फुगवण पण चांगल्या प्रकारे होते। पाचट काढताना या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। आपण 265 आणि 10001 या ऊसाचे पाचट काढू नये, कारण या ऊसाचे पाचट काढल्यास त्या ऊसाच्या डोळ्यातून पाणशा फुटतात। ऊस हे 8 ते 10 कांड्यावर झाल्यास पाचट काढावे, तसेच पाचट हे पूर्ण वाळलेले काढावे।